कासार सिरसी ते रामलिंग मुदगड रस्त्यावरील पूल बांधकामामुळे जनजीवन ठप्प. बस सेवा बंद. पाणंदमुक्त अभियान रखडले. नागरिकांमध्ये असंतोष. कासार सिरसी ते रामलिंग मुदगड रस्त्यावर सुरू असलेल्या पूल बांधकामाने विकासाचा चेहरा दाखवण्याऐवजी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. रामलिंग मुदगड मार्गावरील ओढ्यावर पूल उभारणीचे काम सुरू असले तरी पर्यायी मार्गांची कोणतीही ठोस व्यवस्था न केल्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. परिणामी बस सेवा पूर्णपणे बंद पडली असून सामान्य नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. या मार्गावरून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. कामगारांना कामावर जाणे कठीण झाले आहे, तर शेतकऱ्यांना बाजारपेठ गाठणे अवघड बनले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडथळे निर्माण होत असून आपत्कालीन परिस्थितीत जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आजारी माणूस वेळेत दवाखान्यात पोहोचला नाही तर जबाबदार कोण, असा जळजळीत सवाल नागरिक विचारत आहेत. कासार सिरसी नारंगवाडी मार्गांचे चौपदरीकरण, नाली व पूल बांधकाम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विकास कामे स्वागतार्ह असली तरी त्यासाठी जनतेला मूलभूत सोयींपासून वंचित ठेवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता उभा राहत आहे. विशेषतः स्मशानभूमीजवळील ओढ्यावर सुरू असलेल्या कामामुळे शहरात येणारा मुख्य रस्ता बंद झाला आहे. हा रस्ता पर्यायी स्वरूपात तातडीने सुरू करणे अपेक्षित असताना संबंधित काम रखडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. रस्ता नाही, बस नाही आणि प्रशासनाचे लक्षही नाही. मग आम्ही जगायचं कसं, अशी हतबल भावना नागरिक व्यक्त करत आहेत. शहर परिसरातील पाणंदमुक्त अभियानही कागदावरच अडकून पडल्याचे दिसत आहे. स्मशानभूमी ते चौधरी पाटील, वाघमारे शेत, सोनामाता डोंगर ते निलंगा रोड, जुनी निलंगा गाडीवाट, हत्तरगा रोड ते गिरीश चिंचनसुरे यांचा मळा, तसेच बाजीराव पाटील, माणिक पाटील ते जुनी वाघदरी गाडीवाट, बडीबेस उमरगा रोड, तसेच रामलिंग मुदगड नाकाडा मारुती ते शिवपाणंद रस्ता उमरगा रोड हा शहर बाह्य वळण रस्ता पाणंदमुक्त करावा. या अत्यंत महत्त्वाच्या पाणंद रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. या रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील जीवनरेषाच जोडली जाते, मात्र आज तीच जीवनरेषा खंडित झाल्याचे चित्र आहे. नागरिकांचा स्पष्ट इशारा आहे की विकास हवा, पण तो जनतेच्या हालांवर नाही. प्रशासनाने तात्काळ परिस्थितीची दखल घेऊन पर्यायी रस्ते तातडीने सुरू करावेत. रखडलेली पाणंद कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत आणि बंद असलेली बस सेवा पूर्ववत करावी. अन्यथा हा प्रश्न केवळ नाराजीपुरता न राहता तीव्र जनांदोलनात परावर्तित होईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. आज कासार सिरसीतील नागरिक न्यायाची अपेक्षा करत आहेत, तोही तात्काळ, ठोस आणि प्रत्यक्ष कृतीतून. कारण हा प्रश्न केवळ रस्त्यांचा नाही, तर हजारो लोकांच्या दैनंदिन जगण्याचा आणि त्यांच्या हक्काच्या सुविधांचा आहे. प्रशासनाने आता तरी संवेदनशीलता दाखवून ठोस निर्णय घेतले तरच या जनतेचा विश्वास परत मिळू शकतो. नमस्कार, आणि मी मिलिंद कांबळे आणि आपण पाहत आहात संविधान लाईव्ह 24 न्यूज. आज आम्ही पोचलो आहोत निलंगा तालुक्यातील मौजे कासार शिरसी ते रामलिंग रस्त्यावर. या रस्त्यावर गेल्या 1 महिन्यापासून पुलाचं काम चालू आहे. या पुलाचं काम चालू आहे, परंतु या संबंधित यंत्रणेने बाजूचा जो रस्ता, पर्यायी रस्ता जो देणे आवश्यक होतं, ते पर्यायी रस्ता इथून नाही दिल्यामुळे लोकांना अनेक त्रास होत आहेत. या भागातील अनेक गावे आहेत, रामलिंग मुदगड, हलशी, हत्तरगा, आंबुलगा, पौळ आंबुलगा, हाडोळी, पुन्हा इकडे नारंगवाडी. या रहदारीवर या रस्त्याने अनेक बसेस चालू होत्या. या बसेस पण बंद आहेत. या बसेसही बंद असल्यामुळे रहदारीला खूप मोठा त्रास होत आहे. आणि हा जो आपण रस्ता पाहतोय, हा छोटासा रस्ता आहे. मोटरसायकली जातात, परंतु इथून यायला ही खूप कसरत करावी लागते मोटरसायकलवाल्यांना. आत्ताच एक पवार नावाचे मोटरसायकलवाले पडले आहेत. आता माझ्यासोबत आहेत हलशी हत्तरगा येथील वाघजी संतराम इंगळे साहेब. काय इंगळे साहेब, काय सांगू शकता या रस्त्याबद्दल? काय अडचण आहे? याला इच नाही गेलंय, हा, पायी जायला येईना, गाड्या जायला, मोटरसायकली न्यायला येईना गेलंय.
किती दिवसापासून आहे हे? एक महिना झाला आता. मग आता असंच आहे का? असंच आहे. मग आता बाजारला कसं येतं? बाजारला काय पाऊस पडल्यावर तिथं 2 किलोमीटरवर गाडी लावून सनी मग जावं लागलं बाजारला. मग अडचणी होतात का? अडचण भयंकर अडचण आहे. मग आता काय मागणी आहे तुमची शासनाकडे? रस्ता करून द्यावं. मग रस्ता तर चालूच आहे किंवा हे फुलाचं चालू काम? आहे, हा. पण आता कसं जायचं काही हे हो जाऊपर्यंत तसंच मग बसायचं आता कसं चाललाव तुम्ही सध्या आता कसं चाललाव? काय पडत झडत चालला. आणि तिकडून एक रस्ता दिलाय म्हणतात, ते रस्ता कसा आहे? तिकडनं तर रस्ता जायलाच येत नाही वाहन घेऊन. कस काय तिकडला रस्ता कसा आहे? असली धोंडे आहेत तिथं. मग लोक कसं जातात तिकडं? कसं असं चालत ठेसा खात पडत झडत. हा, मग कुणाकडे मागणी केलो नाही का तुम्ही? कुणाला करावं आता मागणी? औषधाचे जे काही आपले लोकप्रतिनिधी आहेत कोण येईना तिकडे बघायला. मग आता असं किती दिवस सण करणार आहो? आता गरज आहे आपली जायची, जावं लागते. कसं सण करणार म्हणून आता कुणापुढे मांडावं आम्ही? मग औषधाचे आमदार साहेब येत नाहीत का इकडे? पाहत अजून नाहीत आलीच का? नाही त्यानं. पाहिले नाहीत का कधी? नाही तर आलीच नाही. मग शिर्शीला येतात की त्यांनी नेहमी मग इकडे? मग आता शिर्शीला येऊन काय करावं? इकडे खेड्याच्या लोकांना याची जायची गरज आहे का? शिर्शीच्या आता लोकांना याच यायचं? मार्गाने येत असतील हा, की याच आमदार? मार्गानं. हा. पण त्यानं तिकडून येतात. असं आहे. निलंगा रोडनं. ह्या रोडनं कशाला येतात त्यानं? हा. हं. मग आता तुमची आता काय मागणी आहे तसं मागणी आता ह्या काय रस्त्याबद्दल? रस्ता द्यावं. रस्ता हा. आम्हाला ही तर दुरुस्त पाहिजे नाहीतर ही तर दुरुस्त पाहिजे. हा. हा, आता एसट्या सध्या बंद आहेत का तुमच्या गावच्या? क्लिअर बंद आहे ते रस्ता. मग आता खाजगी वाहन कसं? खाजगी वाहन येणार ते न ये रस्त्याला बघून येणार ते ये ना तर. येणार मग आता चलतच येऊ लागलेले. चलत. हा. हम्म. मग अडचणीच आहेत हा. हे टू व्हीलर घेऊन आलेला तुम्हीही पाहिलं. हा. हा. मग आता टू व्हीलर जर चढल्यावर काय झालं असतं बर. हा त्याच्यावर विचार कर. ओके ठीक. बंधू भगिनी, आज इथं कासार शिरशी गावाजवळल्या रस्त्यावरच्या सरकारी कामाच्या पुलाचं पाहणी केली असताना या पुलाच्या गुत्तेदारांनी आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनी हा पर्यायी रस्ता व्यवस्थित न बनविल्यामुळे चारचाकी गाड्या, बस वाहतूक सर्व रहदारी खोळंबली आहे. रामलिंग मुदगड ते कासार शिरशी रस्ता, नारंगवाडी भगतवाडी हायवेपर्यंत जाणारा हा रस्ता, अनेक मोठ्या उस्मानाबाद जिल्ह्याकडे लातूर जिल्ह्याला जाणारा हा राज्यमार्ग पूर्णपणे ठप्प झाला असून गेल्या 15 दिवसापासून या रस्त्यावर चारचाकी गाडी आणि हे रहदारी बंद पडलेली आहे. आज आपण एका प्रवाशाची मुलाखत घेत आहोत. त्या प्रवाशाची गाडी घसरून पडली, खाली कोसळली आणि त्याला पायाला दुखापत झाली, इजा झाली. तुमचं नाव काय? माझं नाव विश्वनाथ शिवाजी पवार. हम्म. मी ज्या टायमाला पुढून येत होतो पुढून एक गाडी येत होती, डायरेक्ट ऍक्सिडेंट झाला होता माझा. त्यामुळं ब्रेक दाबल्यामुळं आता माझ्या पायाला इजा आणि पुढची गाडी डायरेक्ट माझ्या अंगावर आली. हे निलंगा, हे आपल्या निलंगा तालुक्यामधून हलशी हत्तरगा, रामलिंग मुदगड, हांदळ, आंबुलगा हे जे रूट चालू आहे ही बंदच आहे. ही बंद आहे तर आहे, पण ज्या हे शासनानं या ज्या ठेकेदारानं जे रस्ता करून द्यायला पाहिजे होता ते रस्ता पण जे रस्त्यापुरतं त्या रस्ताही व्यवस्थित नाही केला तर नाही. ते आईनच्या वड्यामधून जे लवणामधून जे खड्डा असतो त्या खड्ड्यामधून त्यानं ते रस्ता बनवून दिलेला आहे टू व्हीलरसाठी. पुढून जर टू व्हीलर आली तर मागून जर टू व्हीलर आली तर दोन्ही धोकादायक आहे इथं भरपूर. हे बघा